सुप्रभात क्लास. आजच्या योग वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पद्मासन, सहजासन, स्वस्तिकासन किंवा वज्रासनामध्ये बसून घ्यायचंय. त्रिवार ओंकार आणि प्रार्थनेसाठी तयार व्हायचंय. हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा. मनगट गुडघ्यावर, कोपर किंचित वाकलेले, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. आता एक मोठा श्वास घ्यायचा आहे. इनहेल. तितकाच मोठा श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा एक मोठा श्वास घ्या. तितकाच मोठा श्वास सोडा. त्रिवार ओंकार म्हणणार आहोत. श्वास घ्या, श्वास सोडत ओंकार. गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश डोळे उघडायचे. स्वस्तिकासन घालून घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्यायचंय. उजवी टाच जवळ आणायची आहे. गुडघ्यामध्ये उजवा पाय फोल्ड करा. टाच जवळ आणा. दुसरी टाच परत त्या खालच्या टाचेवर डाव्या पायाची टाच टेकवा. उजव्या पायाच्या टाचेवर डाव्या पायाची टाच. स्वस्तिकासन हे पण आसन ध्यानात्मक बसण्याकरता अतिशय चांगलं आहे. पद्मासनाप्रमाणेच याच्यामध्ये पाठीचा कणा ताठ राहतो. इलॅस्टिसिटी म्हणजेच लवचिकता वाढण्याकरताचा आजचा योगाभ्यास आपण करणार आहोत. श्वास घेत दोन्ही हात वर न्या. नमस्कार स्थितीमध्ये न्या. दोन्ही हात वरती ताणून द्या. दंड ताणून द्या. पाठीचा मणका ताठ करायचा आहे. ताण द्यायचा आहे. वरती खेचून घ्या पाठीचा मणका. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पुन्हा श्वास घेत दोन्ही हात वर न्या. सरळ धरायचे दोन्ही हात. मान ताणून द्यायची. वरती छताकडे बघायचे. श्वास सोडत आता कमरेतून खाली वाकायचे. समोर जायचंय. दोन्ही हातांची बोटं टेकवायची आहे. कमरेतून खाली वाका. श्वास घेत सावकाश वर या. श्वास सोडत दोन्ही हात पाठीमागे टेकवा. मान ताणून द्या. नजर छताकडे. पुन्हा श्वास घेत दोन्ही हात वर आणा. समोर जायचंय. कमरेतून खाली वाकायचे. होल्ड. श्वास घेत सरळ व्हायचंय. पुन्हा श्वास सोडत दोन्ही हात बाजूला न्या. मान ताणून द्या. ओपन युअर चेस्ट. स्ट्रेच युअर शोल्डर बिहाइंड. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. श्वास सोडत कमरेतून समोर खाली वाकायचे. बैठका उचलायच्या नाहीयेत. सावकाश खाली जा. कपाळ टेकवा. श्वास घेत पुन्हा सरळ व्हायचंय. श्वास सोडत दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. ओपन युअर चेस्ट. स्ट्रेच युअर नेक. जास्तीत जास्त मागे न्यायचे हात.
श्वास घेत पुन्हा वर आणा. श्वास सोडत समोर वाका. कपाळ टेकवण्याचा प्रयत्न करा. कमरेतून खाली वाका. बैठका उचलू नका. श्वास घेत कमरेतून सरळ. पुन्हा एकदा दोन्ही हात बाजूला खांद्याच्या सरळ रेषेत. ओपन युअर चेस्ट. स्ट्रेच युअर नेक. स्ट्रेट. पुन्हा श्वास घेत दोन्ही हात वर आणा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत न्यायचेत आणि बाजूला न्यायचेत. कमरेतून खाली वाकायचंय. दोन्ही हात बाजूला न्यायचेत. हातांची बोटं टेकवा. कमरेतून खाली वाका. संत श्वसन चालू द्या. होल्ड. धरून ठेवायचे. श्वास घेत सावकाश वर या. श्वास सोडत उजवा कोपर उजव्या बाजूला नेऊन टेकवा. डावा हात उजवीकडे न्यायचाय. नजर छताकडे बघायचंय. लुक ॲट द रूफ. श्वास घेत सरळ व्हायचंय. श्वास सोडत डावं कोपर डावीकडे नेऊन टेकवा. लुक ॲट द रूफ. उजवा हात डोक्यावरून डावीकडे न्यायचा आहे. साईड ॲबडॉमिनवर ताण येऊ द्या. पुन्हा दुसरीकडून उजवीकडे जा. उजवा कोपर उजवीकडे टेकवा. छताकडे बघायचंय. मांडी उचलायची नाहीये. नकळत मांडी उचलली जाईल. प्रयत्नपूर्वक मांडी जमिनीला टेकवा. श्वास घेत सरळ व्हायचंय. श्वास सोडत डावीकडे झुकायचंय. साईड स्ट्रेच घ्यायचंय. पुन्हा सरळ व्हायचंय. उजव्या हाताने डावा गुडघा पकडायचाय. डावा हात वर. नजर छताकडे. स्ट्रेच. दुसऱ्या बाजूने डाव्या हाताने उजवा गुडघा पकडा. उजवा हात वरती न्या. उजवीकडून छताकडे बघायचंय. मागे झुकायचंय. त्या डाव्या बाजूला झुकलेली आहे मी. उजवीकडून वरती छताकडे बघायचंय. पुन्हा एकदा उजव्या हाताने डावा गुडघा पकडा. डावा हात वर. डावीकडून छताकडे बघायचंय. वरती डाव्या हाताकडे वरती बघायचंय. मागे तुमच्या मागे झुका. तुम्ही साईडला येणार. तुम्ही उजवीकडे झुकले जाणार आहे. पाठीच्या मणक्याला पीळ येणार आहे. पचनेंद्रियांना पीळ येणार आहे. दुसऱ्या बाजूने धरून ठेवा. संत श्वसन चालू द्या. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत आणा. आता उजवा हात मागे. डावा हात मागे न्यायचा आहे. उजवा हात समोर टेकवा. डावा हात मागे न्या. मागची भिंत बघा. दुसरीकडून डावा हात समोर टेकवा. उजवा हात मागे न्या. मागची भिंत बघा. पुन्हा एकदा उजवा हात समोर. डावा हात पाठीमागे. मागची भिंत बघा. दुसरीकडनं दोन्ही हात जागेवर. समोर बघायचंय. मानेच्या हालचाली करून घेणार आहोत. ह्या आजच्या याच्यामध्ये वेगळ्या हालचाली आहेत. थोड्याशा बघायच्या आहेत. मान समोर न्या. मागे आणा. समोर न्या. मागे आणा. संपूर्ण चेहरा पुढे न्यायचा आणि मागे आणायचा आहे. समोर आणा. मागे न्या. 2 3 4 5 6 7 आणि 8. आता साईडला न्यायची. एकदा उजवीकडे. समोरच बघायचंय. मान डावीकडे उजवीकडे. हनुवटी न्यायचा प्रयत्न करा. उजवीकडे आणि डावीकडे.
आता डावीकडे बघायचं आहे, मान डावीकडे ताणून द्यायची आहे, चेहरा पुढे न्यायचा, हनवटी पुढे न्यायची, खांदा हात जागेवरच ठेवायचे, फक्त मान डावीकडे न्या आणि सावकाश समोरून गोल फिरवायची, उजवीकडे आणायची, उजवीकडे बघायचं. आता उजवीकडची भिंत बघायची, मान पुढे ताणून द्यायची आणि सावकाश गोल फिरवत डावीकडे आणायची. पुन्हा एकदा डावीकडे बघा, हनुवटी पुढे न्या, चेहरा पुढे न्या, मान ताणून द्या, सावकाश अर्धचक्र करायचे आणि उजवीकडे बघायचे. दुसरीकडनं उजवीकडून आता डावीकडे जा, पुन्हा डावीकडून उजवीकडे जा. पुन्हा करायचंय अँड रिलॅक्स. दोन्ही हातांचं वजन डोक्यावर टेकून द्यायचंय, हनुवटी कंठकुपामध्ये टेकवायची आहे, पाठीचा मणका ताठ, मणका ज्या ठिकाणून सुरू होतो मानेच्या मागून त्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवेल, हलकं दुखणं कमी होणार आहे. जेवढा ताण घेता येईल तेवढा ताण घ्यायचा आहे. हातांचं वजन डोक्यावर टेकवून द्या, सावकाश मान सरळ कर, हात जागेवर घ्या, मान तशीच ठेवा, अर्धचक्र करा मानेचं. 1 2 3 4 आणि 5. आता सावकाश दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करायची आहे, हनुवटीच्या खाली दोन्ही हातांची बोटं टेकून द्यायची आहे आणि हात कोपरवरती उचलायचे. कोपरवरती उचला, मान मागे ताणून द्या, धरून ठेवा. कोपर उचलायचे, त्याच्यासोबतच डोकं उचललं जातं, मान ताणली जाते. आता हात जागेवर घ्या, मान तशीच ठेवा, अर्धचक्र करा मानेचं मागून. 1 2 3 4 आणि 5. मान सरळ, मानेचं पूर्ण चक्र करायचं. आता क्लॉकवाईज डावीकडून मागे, उजवीकडून समोर आणा मान आणि विरुद्ध दिशेने, उजवीकडून मागे, डावीकडून समोर, मान सरळ. पुन्हा एकदा करायची आहे, मान समोर वाकवा, डावीकडून मागे जा, उजवीकडून समोर या, पुन्हा विरुद्ध दिशेने आणि मान सरळ. डावीकडची आणि उजवीकडची भिंत बघायची आहे. खांद्यांची हालचाल करून घ्यायची आहे, गोल आकारात फिरवायचे खांदे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2, मागून मागे न्यायचे खांदे, गोल फिरवायचे. 3 4 आणि 5. दोन्ही हातांची बोटं खांद्यावर आणून टेकवा. होल्ड युअर शोल्डर. खांदे धरायचे, कोपर गोल फिरवायचे. आता कोपर गोल फिरवायचे. 1 2, पूर्ण मोठं चक्र करा. 3 4 5. रिव्हर्स. 1 2 3 4 आणि 5. Release. Again stretch your neck from right side, left side, front and back. Change. दोन्ही पाय सरळ करून घ्यायचे. पायांमध्ये अंतर घ्यायचंय. पायांची बोटं डाव्या दिशेला वळवा. उजवी बैठक उचलली जाणार आहे. दोन्ही हात मागे टेकून द्यायचे. पायांची बोटं उजव्या दिशेला वळवा. डावी बैठक उचलली जाणार आहे. पुन्हा डावीकडे वळवा, उजवीकडे वळवा, डावीकडे, उजवीकडे.
दोन्ही पाय सरळ, दोन्ही पाय जुळवून घ्यायचे, दोन्ही हात बैठकीच्या मागे टेकवून घ्यायचे, दोन्ही हात बैठकीच्या मागे टेकवा, बैठक उचला, कंबर उचला, वरती रेटून द्या, रिव्हर्स प्लॅन, सावकाश खाली आणा, उजवा गुडघा वाकवायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, कंबर वरती उचलायची, वरती रेटून द्यायची अँड होल्ड, धरून ठेवा, सावकाश खाली आहे. दुसऱ्या बाजूने डावा पायाचा तळवा जमिनीला टेकवायचा आहे, गुडघ्यामध्ये डावा पाय वाकवायचा आहे, कंबर वरती उचलायची, वरती रेटून द्यायची, मान ताणून द्यायची, नजर छताकडे, कोपर सरळ, धरून ठेवा, सावकाश खाली या, दोन्ही पाय जुळवून घ्या, गुडघ्यांमध्ये 45 अंशाचा कोन, किंचित पाय पुढे न्यायचे, गुडघ्यामध्ये 45 अंशाचा कोन, कंबर वरती उचला, वरती रेटून द्या, खाली आणा, बैठका टेकवा, दोन्ही हात बैठकीच्या बाजूला टेकवायचे, दोन्ही हात बैठकीच्या बाजूला टेकवायचे, कोपर सरळ, कंबर वरती उचला, वरती रेटून द्या, आणि आता कंबर खाली आणा, मागे न्या, पुन्हा वरती आणा, वरती रेटून द्या, कंबर खाली आणा, मागे न्या, बैठका उचललेल्या असू द्या, वरती उचला, वरती रेटून द्या, खाली आणायच्या बैठका, मागे न्यायच्या, पाय सरळ करायचे, पुन्हा वरती न्या, वरती रेटून द्यायची कंबर, गुडघ्यामधून पाय सरळ करायचे, कंबर मागे खेचायची, पुन्हा न्यायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, धरून ठेवा आणि सावकाश बैठका टेका. रोल युअर रिस्ट, मेक अ फिस्ट. जो काही मनगटांवर ताण आला असेल तो घालवून टाकायचा आहे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, दोन्ही कोपर, दोन्ही मनगट गोल फिरवून घ्यायची आहेत. दोन्ही हातांची बोट वरती उचलायची, आतमध्ये खेचायची. तळवे समोर, तुमच्या समोर करायचे आहेत आणि आतमध्ये बोट खेचायची आहेत. 1 2 3 4 5. आता बोट जमिनीच्या दिशेने आतमध्ये खेचा. 1 2 3 4 5. आता बाजूने दोन्ही हात हातांची बोट बाजूला आणि आतमध्ये खेचा. 1 2 3 4 5. दोन्ही हातांची बोट आतल्या दिशेने आतमध्ये बोट खेचा. 1 2 3 4 आणि 5. दोन्ही हात जमिनीला टेकून घ्यायचे. डावा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचा आहे. डाव्या पायाचा तळवा उजव्या मांडीला टेकून घ्यायचा आहे. श्वास घेत दोन्ही हात वर न्या. श्वास सोडत उजव्या हाताने उजव्या पायाचं बोट बघायचं आहे. डावा हात पाठीमागे, मागची भिंत बघायची. संथ श्वसन करायचंय. आता श्वास घेत दोन्ही हात वर न्या. श्वास सोडत डाव्या हाताने उजव्या पायाचं बोट पकडा. उजवा हात पाठीमागे. पुन्हा श्वास घेत दोन्ही हात वर न्या. उजव्या हाताने पायाचं बोट पकडा. आता पायाचं बोट पकडता येत नसेल, यू कॅन होल्ड युअर अँकल. ट्राय टू होल्ड युअर अँकल ऑर टो. मागची भिंत बघा. पुन्हा दुसऱ्या बाजूने श्वास घेत दोन्ही हात वर न्या. श्वास सोडत डाव्या हाताने उजव्या पायाचं बोट पकडायचंय. उजवा हात पाठीमागे. श्वास घेत दोन्ही हात वर न्या. उजव्या हाताने उजव्या पायाचं बोट पकडा आणि आता पाय वरती उचलून घ्या. मागची भिंत बघा. श्वास सोडत पाय जागेवर, हात जागेवर. श्वास घेत दोन्ही हात वर न्या.
श्वास सोडत डाव्या हाताने पायाचं बोट पकडायचंय, उजवा हात पाठीमागे, श्वास घेत पुन्हा डावा पाय वरती उचलायचा, मागची भिंत बघायची, उजवा पाय वरती उचलायचंय, डाव्या हाताने उजवा पाय वरती उचलायचाय, मागची भिंत बघायची, श्वास सोडत पाय जागेवर, हात जागेवर. आता श्वास घेत दोन्ही हात वर न्या, श्वास सोडत समोर झुकायचंय, डाव्या हाताने उजव्या पायाचं बोट पकडा, पाय वरती उचलून घ्या, गुडघ्यामध्ये वाकवा, डोक्याजवळ आणायचा प्रयत्न करा. श्वास सोडत पुन्हा पाय जागेवर, डावा हात पाठीमागे टेकून द्या, उजवा हात वर घ्या, कंबर वरती उचला, वरती रेटून द्या, उजवा हात डोक्यावरून मागे, सावकाश बैठका खाली टेकवा, हात जागेवर. श्वास घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत समोर झुकायचे, दोन्ही हातांनी पायाचं बोट पकडायचे, उजव्या कमरेतून खाली जायचंय. श्वास घेत वरती उठा किंचित, हात पायाचं बोट पकडलेलंच असू द्या, उजवा हात डाव्या गुडघ्याजवळ टेकून घ्या, उजवा हात डाव्या गुडघ्याजवळ टेकून घ्या आणि उजवा पाय डाव्या हाताने पकडलाय आणि वरती उचलायचाय, होल्ड, वरती उचलून घ्या, उजव्या कोपराने पायाला रेटा द्यायचे, मागे पाय मागे न्यायचा, जास्तीत जास्त वरती वरती उचलायचा प्रयत्न करा. सावकाश पाय जागेवर आणा, हात जागेवर, डावा हात मागे टेकून घ्या, उजवा हात वर, कंबर वरती रेटून द्या अँड स्ट्रेच. सावकाश हात जागेवर, बैठका खाली टेकवा. दुसऱ्या बाजूने करणार आहोत. उजवा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करा, उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडीला टेकून घ्या. श्वास घेत दोन्ही हात वर न्या, श्वास सोडत उजव्या हाताने डाव्या पायाचं बोट पकडा, डावा हात पाठीमागे, मागची भिंत बघायची. श्वास घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत डाव्या हाताने डाव्या पायाचं बोट पकडा, उजवा हात पाठीमागे, मागची भिंत बघा. पुन्हा श्वास घेत वर येणं, हात मागची भिंत बघा, पायाचं बोट पकडायचं उजव्या हाताने. श्वास घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत डाव्या हाताने पकडायचं डाव्या पायाचं बोट, मागची भिंत बघायची. पुन्हा श्वास घेत सरळ व्हा, श्वास सोडत हात खाली आणायचे, पायाचं बोट पकडायचंय, संत श्वसन चालू द्यायचंय आणि उजव्या हाताने पाय वरती उचलायचंय, मागची भिंत बघायची. श्वास सोडत पाय खाली आणा, श्वास घेत दोन्ही हात वर न्या, श्वास सोडत डाव्या हाताने डाव्या पायाचं बोट पकडा, मागची भिंत बघा. श्वास घेत पाय वरती उचला, मागची भिंत बघायची. पुन्हा श्वास सोडत पाय जागेवर, श्वास घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत उजव्या हाताने पायाचं बोट पकडा, पाय वरती उचलून घ्या, मागची भिंत बघा. श्वास सोडत पाय खाली, श्वास घेत दोन्ही हात वर न्या, श्वास सोडत डाव्या हाताने पायाचं बोट पकडायचंय, पाय वरती उचलायचा, श्वास घेत मागची भिंत बघायची. संत श्वसन चालू द्यायचं. श्वास सोडत पाय जागेवर, श्वास घेत दोन्ही हात वर न्या, श्वास सोडत उजव्या हाताने डाव्या पायाचं बोट पकडा, वरती पाय वर जास्तीत जास्त उचलून घ्या आणि डोक्याजवळ आणण्याचा प्रयत्न करा. ओपन युअर हिप्स आणि सावकाश खाली आणा. उजवा हात पाठीमागे टेकून द्या, डावा हात वर, कंबर वरती उचला, वरती रेटून द्या. सावकाश बैठका खाली येणं, हात जागेवर,
परत करणार आहोत. श्वास घेत दोन्ही हात वर, कमरेतून समोर वाकायचंय. दोन्ही हातांनी डाव्या पायाचं बोट पकडायचंय, कमरेतून खाली वाका. श्वास घेत दोन्ही हात वर, उजवा हात पाठीमागे, कंबर वरती रेटून द्यायची आहे. हात पाठीमागे. श्वास सोडत बैठका खाली टेकवा. उजव्या हाताने डाव्या पायाचं बोट पकडा. डावा हात उजव्या गुडघ्याजवळ टेकवायचा आहे. उजव्या हाताने डाव्या पायाचं बोट पकडायचंय. सावकाश पाय वरती उचलून घ्यायचंय, डोक्याजवळ आणायचंय. अँड होल्ड. जेवढं शक्य असेल तेवढं वरती उचला पाय. अँड होल्ड. हिप्स ओपनिंग. योगाभ्यास आहे लवचिकता वाढण्याकरता. सावकाश श्वास सोडत पाय सरळ करायचा. उजवा हात पाठीमागे टेकवायचा, डावा हात वर, कंबर वरती उचलायची, मागे रेटून द्यायची. सावकाश बैठका खाली टेकवा. दोन्ही हात जागेवर. दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्यायचंय. दोन्ही हात पाठीमागे टेकून द्या. कोपर सरळ. ओपन युअर चेस्ट, स्ट्रेच युअर शोल्डर बिहाइंड, लिफ्ट युअर लंबार रिजन अँड होल्ड. कोपर सरळ. वरती उचलून घ्या. बैठका कंबर वरती उचलून घ्या. सावकाश खाली यायचं. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये 45 अंशाच्या कोणामध्ये. बैठका खाली टेकवा. कोपर टेकवा. दोन्ही गुडघ्यांमधले पाय सरळ करा. 45 अंशाच्या कोणामध्ये न्यायचे पाय. अँड होल्ड. आता सावकाश कोपर वरती उचलून घ्या. द्रोणासन करा. प्रयत्न करायचा आहे द्रोणासनाचा. आणि पाठ टेकवायची सावकाश खाली. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये बेंड करायचे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये बेंड. मेक अ फिस्ट. हाताची मूठ करून घ्यायची आहे. दोन्ही हात बैठकांच्या जवळ नेऊन टेकवा. शरीराच्या जवळ सरळ दोन्ही हात. सेतुबंधासनच करणार आहोत. कंबर वरती उचलायची आहे. दोन्ही मुठा जमिनीमध्ये रोवून द्यायची आहे. दाबायच्या दोन्ही मूठ जमिनीवर आणि कंबर वरती उचलायची, वरती रेटून द्यायची. दंड खाली दाबायचे, खांदे खाली दाबून द्यायचे. छाती उचला. कंबर वरती उचला. बैठकावरती उचला, वरती रेटून द्या. आणि सावकाश खाली या. आता बैठका कंबर उचलल्यानंतर बोट एकमेकात खाली गुंतवायची आहेत आणि वरती कंबर अजून जास्त वरती उचलायची. उचलायची कंबर वरती. दोन्ही हात जवळ आणा. बैठकीच्या खाली एकमेकात बोट गुंतवा. खांदे खाली दाबून द्या. कंबर उचला. बैठका उचला. सेतुबंधासन. आता सावकाश हात सोडवायचे, बाजूला न्यायचे, बैठका खाली आणायच्या, खाली टेकून द्यायच्या. आता पुन्हा एकदा सेतुबंधासन करायचंय आणि खालून दोन्ही हातांच्या तळव्यांनी कमरेला आधार द्यायचा आहे. अजून कंबर वरती रेटून द्यायची आहे. प्रयत्न करायचा आहे. दोन्ही टाचा जास्तीत जास्त बैठकीच्या जवळ आणून टेकवा. कंबर वरती उचला. कंबर वरती उचलायची, खांदे खाली दाबून द्यायचे. दोन्ही हातांचे तळवे बैठकीच्या खाली नेऊन टेकवायचे. अँड अप. हनुवटी कंठकुपामध्ये टेकणार आहे. होल्ड. धरून ठेवा. सावकाश हातांचा आधार काढायचा. सावकाश दोन्ही हात जागेवर. बैठका कंबर खाली टेकवा. पवन मुक्तासन करून घ्या. पाठीचा मणका पूर्ण जमिनीला टेकवा. टेलबोन उचलू नका. माकड हात उचलायचं नाहीये. लोअर बॅक सरळ आणि दोन्ही हातांनी गुडघे दाबायचे पोटावर. अँड होल्ड. धरून ठेवा. सावकाश दोन्ही हात पुन्हा एकदा जागेवर. गुडघे पकडायचे. डोकं खांदे छातीवरती उचलायची. अँड होल्ड. रोल युअर बॅक. 1 2
3 4 and 5. वरती उठून बसायचंय. पाठीचा मणका ताठ, लोअर बॅक स्ट्रेट, होल्ड युअर नी. किंचित पाय वरती उचलून घ्या, गुडघे घट्ट पकडा. पोट दाबलं जाणं अपेक्षित आहे. आता सावकाश गुडघे पकडायचे, दोन्ही पाय 90 अंशाच्या कोणामध्ये आणायचे. लोअर बॅक स्ट्रेट, धरून ठेवा. सावकाश करायचंय, धरून ठेवायचंय. नॉर्मल ब्रीदिंग, पाय जागेवर. कोर स्ट्रॉंग होण्याकरता अतिशय महत्त्वाच्या हालचाली आहेत. सावकाश बैठकीच्या जवळ हात टेकवायचे आहेत, दोन्ही पाय मागे आणायचे, चवड्यावर यायचे, पायाच्या बोटांवर बसायचे, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचंय भरपूर. हार्मोनल इम्बॅलन्स करता अतिशय महत्त्वाचं आसन आहे. गुडघ्यांमध्ये अंतर घ्या, मांड्यांमध्ये ताण आहे, जाणवेल. जेवढा ताण घेता येईल तेवढा ताण घ्यायचा आहे. श्वास घेत दोन्ही हात नमस्कार स्थितीत डोक्याच्या वर नेऊन टेकवायचे. होल्ड. श्वास सोडत दोन्ही हात खाली आणा. उजवा पाय बाहेर काढून घ्या, उजवा पाय बाहेर काढून घ्या. होल्ड, धरून ठेवा. डायरेक्ट वरून खाली बसताना त्रास होतो, परंतु ह्या स्थितीमध्ये बऱ्याच जणांना जमणार आहे हे आसन. आता डाव्या पायाच्या बोटांवर आपण बसलोय, टाच पण टेकवायचा प्रयत्न करा. टाच टेकवा. दोन्ही हात समोर टेकून घ्या आणि टाच टेकवा. बैठका टेकू शकतात, पुन्हा उचलून घ्यायच्या बैठका. भरपूर पाया ताणून द्यायचा आहे आणि आधार सोडून द्या. आधार सोडायचा प्रयत्न करा. पूर्ण टाच टेकून द्या अँड होल्ड. आता बैठका खाली टेकवा. डावा हात डावीकडे नेऊन टेकवा, उजवा हात डोक्यावरून. लुक ॲट द रूफ, छताकडे बघायचे. सावकाश पुन्हा हात जागेवर, पाय आतमध्ये घ्यायचा उजवा, पायाच्या बोटांवर येऊन बसायचंय. पुन्हा एकदा अँड होल्ड. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर नमस्कार स्थितीत न्या. श्वास सोडत दोन्ही हात समोर आणून टेकवा. डावा पाय बाहेर काढा, डावा पाय बाहेर काढायचा आहे. धरून ठेवायचे हे आसन, धरून ठेवा. आता टाच टेकवायची आहे. टाच टेकवा. जेवढा ताण घेता येईल तेवढा ताण घ्यायचा आहे. जमिनीचा आधी आधार घ्या, टाच टेकवून घ्या, बैठका उचलून घ्या. सावकाश अँड होल्ड, धरून ठेवायचंय. उजव्या पायाची टाच पूर्ण टेकवून घ्या. आता बैठका टेकवा. उजवा हात उजवीकडे नेऊन टेकवा, डावा हात डोक्यावरून घ्या. नजर छताकडे, छताकडे बघायचे. सावकाश हात जागेवर, पाय आतमध्ये घ्यायचे, चवड्यावर बसायचंय. पूर्ण जमीन दोन्ही टाचा जमिनीला टेकून द्या. टाचा टेकत नसतील पायात अंतर घ्या आणि टाचा टेकवा. हार्मोनल इम्बॅलन्स करता अतिशय महत्त्वाचं आसन आहे. इन्शुलिनचा फ्लो रेग्युलर होतो, पोट दाबलं जाणं अपेक्षित आहे. अँड होल्ड, धरून ठेवायचंय. दोन्ही हात समोर टेकवा. गुडघ्यांमध्ये पाय सरळ करा, गुडघ्यांमध्ये पाय सरळ करा. आणि आता गुडघ्यांमध्ये पाय वाकवायचे. गुडघ्यांमध्ये पाय वाकवा, दोन्ही हात समोर टेकून द्या. पोट दाबायचंय, धरून ठेवायचंय. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करायची आहे. उजवा कोपर डाव्या गुडघ्याच्या पलीकडे आणून अडकवायचंय. नजर छताकडे. गुडघ्यामध्ये पाय वाकलेले, धरून ठेवायचे. श्वास घेत दोन्ही हात सावकाश वर आणा. गुडघ्यातून पाय सरळ करा, दोन्ही हात वर न्या.
पुन्हा श्वास सोडत कमरेतून खाली वाका, गुडघ्यांमध्ये पाय वाकवा, दोन्ही हात समोर टेकवा. पोट मांड्यांवर दाबलं जाणं अपेक्षित आहे. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करा. डावा कोपर उजव्या गुडघ्याच्या पलीकडे अडकवा. राईट एल्बो पॉइंटेड ॲट द रूफ. उजवं कोपर छताच्या दिशेने, नजर छताकडे. अँड होल्ड. धरून ठेवा. श्वास घेत सावकाश दोन्ही हात खालून वर आणायचे, गुडघ्यातनं सरळ व्हायचं. श्वास घेत दोन्ही हात वर न्या. श्वास सोडत दोन्ही हात खाली आणा. श्वास घेत उजवा गुडघा वरती उचला, दोन्ही हात वर आणा. श्वास सोडत डावा पाय, डावा गुडघा किंचित वाकवायचा, डावीकडून मागे बघायचं. श्वास घेत दोन्ही हात वर न्या. श्वास सोडत उजवा पाय खाली, हात खाली. श्वास घेत डावा गुडघा वरती उचलायचा आहे, दोन्ही हात वरती उचलायचे. श्वास सोडत उजवा गुडघा वाकवा किंचित, डावीकडे बघायचंय. श्वास घेत वर दोन्ही हात आणा. श्वास सोडत पाय खाली, हात जागेवर. पुन्हा करायचंय. श्वास घेत उजवा गुडघा वरती उचला. श्वास सोडत दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत, डावा गुडघा वाकवायचा, मागची भिंत बघायची. श्वास घेत डावा गुडघा सरळ, दोन्ही हात वर. श्वास सोडत पाय खाली, हात जागेवर. करणार आहोत अजून 5 रिपिटेशन करणार आहोत. श्वास घेत डावा गुडघा वरती उचला. श्वास सोडत डावीकडून मागची भिंत बघायची, उजवा गुडघा वाकवायचा. श्वास घेत सरळ व्हायचंय. श्वास सोडत पाय जागेवर, हात जागेवर. पुन्हा करणार आहोत. उजवीकडून श्वास घेत वर या. श्वास सोडत मागची भिंत बघायची. श्वास घेत सरळ व्हायचंय. श्वास सोडत हात जागेवर, पाय जागेवर. पुन्हा 2. इनहेल and exhale. Inhale, exhale and twist. Inhale, exhale on your place. Inhale, knee up, hands up. Exhale and twist. Inhale, exhale on your place. Again. श्वास घेत वर आणा, गुडघा हात वर. श्वास सोडत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत अँड ट्विस्ट युअर बॅक. श्वास घेत सरळ, श्वास सोडत जागेवर. श्वास घेत दोन्ही हात वर, पाय उचलायचा, डावा गुडघा. श्वास सोडत डावीकडून मागे बघायचे. श्वास घेत सरळ व्हायचं. श्वास सोडत पाय जागेवर, हात जागेवर. श्वास घेत उजवा गुडघा वरती उचलायचा. श्वास सोडत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत उजव्या बाजूने मागची भिंत बघायची, डावा गुडघा भिंतीत वाकवायचा. श्वास घेत सरळ करायचा, डावा गुडघा समोर बघायचे. श्वास सोडत पाय जागेवर, हात जागेवर. शेवटचा अजून एकदा करणार आहोत. श्वास घेत डावा गुडघा उचला, हात वर न्या. श्वास सोडत उजवा गुडघा वाकवायचा, मागची भिंत बघायची, ट्विस्ट युअर बॅक. श्वास घेत सरळ व्हायचंय. श्वास सोडत हात जागेवर. दुसऱ्या बाजूने श्वास घेत उजवा गुडघा वरती उचला. श्वास सोडत ट्विस्ट युअर बॅक, डावा गुडघा वाकवा. श्वास घेत सरळ व्हा. श्वास सोडत हात जागेवर, पाय जागेवर. शेक युअर लेग्स, शेक युअर हँड्स. हातांची पायांची हालचाल करून घ्यायची आहे. रोल युअर शोल्डर्स. 1 2 3 4 and 5. रिव्हर्स. 1 2 3 4 and 5. उजव्या हाताने डाव्या मांडीला पकडायचं आहे, डावा हात वर न्यायचा आहे, नजर छताकडे. डाव्या हाताने उजवी मांडी पकडा, उजवा हात वर, नजर छताकडे. पुन्हा एकदा करणार आहोत. होल्ड. दुसऱ्या बाजूने होल्ड अँड रिलीज.
दोन्ही हात बैठकांवर टेकवून घ्यायचे. दोन्ही हातांचे तळवे मागे जेवढं झुकता येईल तेवढं मागे झुकायचंय. लुक ॲट द लूक. धरून ठेवा. श्वास घेत पुन्हा सरळ व्हा. हात जागेवर. पुन्हा करायचंय. दोन्ही हात बैठकीच्या मागे टेकून घ्या. बैठक दाबून द्यायची आहे. मागे झुकायची. होल्ड. सरळ व्हा. श्वास घेत. श्वास घेत दोन्ही हात वर न्यायचे. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. श्वास सोडत कमरेतून सावकाश खाली वाकायचंय. सावकाश कमरेतून खाली वाकायचंय. आता ज्यांना पायाची बोटं पकडता येत नाहीये, प्रयत्न करायचा आहे. कमरेतून खाली वाकायचंय. पाठीबद्दल खाली वाकायचं नाहीये. कमरेतून खाली वाकायचंय. पाठ गोल करायची नाहीये. पाठ सरळ. टेबल पोझिशन घ्या आधी. प्रेस युअर नी. मनाने तुमच्या कमरेजवळ बैठकांजवळ जा. कमरेतून सावकाश खाली वाका. हाताने गोटा पकडा. सावकाश वरचं शरीर खाली खेचून घ्या. कोपर वाकवा. गुडघे मात्र सरळ. कोपर वाकवायचे आणि कमरेतून खाली वाकायचे. हस्तपादासन. सावकाश दोन्ही हातांचे तळवे जमिनीला टेकवता येत असतील तर टेकवून घ्या. अँड होल्ड. धरून ठेवा. सावकाश दोन्ही हात समोर नेऊन टेकवायचे. दोन्ही पाय मागे न्यायचे. पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. दोन्ही हातांमध्ये पण अंतर 2 ते 2.5 फुटाचं अंतर. उजव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. उजव्या हाताने डावा पायाचा घोटा पकडायचा आहे. दोन्ही पायांमध्ये 2 फुटाचं अंतर. उजव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा पकडा. मान वरती वळवून द्या. शरीर अजून जास्त खाली खेचून घ्या. आता ज्यांना घोटा पकडता येत नसेल, गुडघा पकडा, मांडी पकडा आणि खेचा स्वतःला खाली. नजर छताकडे न्या. मान वळवून द्या छताकडे. अँड होल्ड. अँड रिलीज. यामुळे तुमचे पायाचे किंवा साइड ॲब्डोमेनचे स्नायू ॲक्टिवेट होणार आहेत. तिथं ताण येणार आहे. तिथले मसल स्ट्रॉंग होणार आहेत. दुसऱ्या बाजूने करणार आहोत. सेम. डाव्या हाताने उजवा पायाचा गोटा पकडा. शरीर खाली खेचून घ्या. होल्ड. पुन्हा एकदा उजव्या हाताने डाव्या गोटा पकडा. शरीर खाली खेचा. पायाचे कमरेचे स्नायू बळकट होण्यासाठी मदत होणार आहे. साइड स्ट्रेच येणार आहे. दुसऱ्या बाजूने डाव्या हाताने उजवा घोटा पकडा. अँड स्ट्रेच. रिलीज. पर्वतासनात जायचंय. दोन्ही पाय जुळवून घ्या. कंबर वरती रेटून द्या. दंड ताणून द्या. हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. पर्वतासन. धरून ठेवायचंय. सावकाश उजवा पाय दोन्ही हातांच्या जवळ आणून टेकवा. दोन्ही हाताच्या तळव्याजवळ उजवा पाय आणून टेकवायचा आहे. पुश युअर हिप्स डाऊन. 1. गुडघा पायाच्या बोटांच्या पुढे जाऊ द्यायचा नाहीये. गुडघा 90 अंशाच्या कोनात. दोन्ही हात उजव्या पायाच्या बाजूला टेकलेले आहेत. कंबर खाली दाबायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. होल्ड. आणि पुन्हा पर्वतासनात जायचंय. पाय मागे न्या. टाचा टेकवा. दंड ताणून द्या. हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. होल्ड. आता डावा पाय समोर आणा. दोन्ही हाताच्या तळव्याच्या बाजूला आणून टेकवा. मागचा पाय जास्तीत जास्त मागे ताणून द्या. कंबर खाली दाबा. 1 2 3 4 5 6 7 8 9
10. पुन्हा एकदा पाय मागे न्या, पर्वतासनात जा. पर्वतासनात जायचंय. पुन्हा उजवा पाय पुढे आणा, मागचा गुडघा टेकून द्या, कमरेतून सरळ व्हा. डावा हात उजव्या गुडघ्याच्या पलीकडे कोपर नेऊन टेकवायचं डाव्या हाताचं. डाव्या हाताचा तळवा उजवीकडे नेऊन टेकवा. उजवा हात वर, ट्विस्ट युअर बॅक. डाव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याच्या पलीकडे नेऊन टेकवायचंय आणि उजवा हात वर द्यायचा. पोट दाबलं जाणं अपेक्षित आहे. सावकाश. हात जागेवर, दोन्ही हाताचे तळवे समोरच्या पायाच्या तळव्याजवळ बाजूला आणून टेकवायचे. खाली जायचंय, कोपर टेकवायचे. मागचा पाय जास्तीत जास्त मागे ताणून द्या. खाली जा, कोपर टेकवा अँड होल्ड. धरून ठेवायचे. आता मागचा गुडघा उचलायचा प्रयत्न करा. पूर्ण फूट पायाचा तळवा छताच्या दिशेने, पाऊल जमिनीला टेकवून घ्या. अँकलच्या स्नायूंवर ताण येणार आहे. गुडघा उचलायचा प्रयत्न करा. कंबर खाली दाबून द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश. हाताची तळवे जमिनीला आधी टेकून द्या, पायाजवळ, पायाच्या तळव्याजवळ. मागच्या पायाची बोटं टेकून घ्या. गुडघा पुढे आणा. मागच्या पायाचा गुडघा पुढे आणा. नॉर्मल ब्रीदिंग. पुन्हा खाली वाकायचंय. उजवा पाय माझा समोर आहे. उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खालून उजवा हात पाठीमागे न्यायचा. डावा हात मागे न्यायचा. दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंतवायची. आता हे जर तुम्हाला जमत नसेल, नॅपकिन वापरा. दोन्ही हातांमध्ये नॅपकिन वापरून दोन्ही हात मागे न्या. नॅपकिन पकडा अँड होल्ड. जेवढं खाली जाता येईल तेवढं खाली जायचंय. तुमचा पाय मागे तुम्हाला अजून नेता येत असेल, मागे न्या. दोन्ही हात मागे पकडा, कपाळ खाली न्या अँड होल्ड. सावकाश. हात सोडवा. दोन्ही हातांचे तळवे समोरच्या पायाजवळ आणून टेकवा. उजवा पाय मागे न्या. पर्वतासनात जा. सावकाश करायचंय. कोणताही धक्का किंवा हिसका द्यायचा नाहीये. पर्वतासन. आता डावा पाय पुढे न्या. गुडघा टेकवून घ्या मागच्या पायाचा. कमरेतून सरळ व्हा. उजवा कोपर डाव्या गुडघ्याच्या पलीकडे आणून टेकवा आणि हाताचा तळवा. डावा हात वर. ट्विस्ट युअर बॅक. सावकाश. हात जागेवर. दोन्ही हातांचे तळवे डाव्या पायाच्या तळव्याच्या पलीकडे आणून टेकवले. मागचा पाय भरपूर मागे ताणून द्या. पायाची बोटं मागच्या दिशेने, पायाची बोटं मागच्या दिशेने, पायाचा तळवा छताच्या दिशेने. आणि आता कोपर टेकवा. कोपर टेकवा. मागचा गुडघा वरती उचलून घ्या. पुश युअर हिप्स डाऊन. 1 2. हिप्स ओपनिंग करता, त्याचबरोबर मांड्यांच्या स्नायूं करता आणि मागच्या पायाच्या अँकलच्या स्नायूं करता. अतिशय महत्वाच्या हालचाली आहेत. तिथले स्नायू स्ट्रॉंग होणार आहेत. करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. होल्ड आणि हाताचे तळवे टेकून द्या. तळवे टेकून घ्या. मागचा गुडघा जवळ आणा किंचित. पुन्हा खाली जा. डावा हात डाव्या गुडघ्याच्या खालून पाठीमागे न्यायचा आहे. उजवा हात उजवीकडून पाठीमागे न्यायचा आहे. बोट एकमेकात गुंतवायची आहे. पाय अजून मागे नेता येत असेल, न्या मागे. कपाळ खाली टेकवण्याचा प्रयत्न करा. होल्ड. धरून ठेवा. थोडंसं अवघड आहे. अलीकडचं आसन घेऊन स्थिर राहिलं तरी चालणार आहे. करायचा प्रयत्न करा. सावकाश. हात जागेवर. मागचा गुडघा जवळ घ्या. डावा पाय मागे न्या. पर्वतासनात जा. पर्वतासनात जायचंय.
फॉरवर्ड. टाचा टेकवा, हनुवटी टेकवा कंठकुपामध्ये. दंड ताणून द्या. हेड इनसाइड, गुडघे सरळ. आता गुडघ्यामध्ये पाय वाकवा. डॉग पोझिशन मध्ये या. कोपर टेकवा. कोपर टेकवायचे. गुडघे सरळ करायचे. डोकं जमिनीला टेकून घ्या अँड होल्ड. टाचा टेकवायचा प्रयत्न करा. कंबरवरती रेटून द्या. आता गुडघे टेकवा. दोन्ही पाय सरळ करून घ्या. संपूर्ण पोट जमिनीला टेकवून घ्या. डोकं खांदे छातीवरती उचला. दोन्ही पाय सरळ करा. कंबर खाली दाबून द्या. मान ताणून द्या. होल्ड. धरून ठेवायचे. आता हात ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच हात राहू द्यायचे. फक्त हाताचे तळवे जमिनीला टेकवा. कोपर सरळ करा. लोअर ॲब्डोमिनवर, अप्पर ॲब्डोमिनवर तुम्हाला ताण जाणवणार आहे. अँड होल्ड. गुडघ्यातून पाय बेंड करायचे अँड रिलीज. 1 2 3 4 अँड 5. कोपर टेकवा. दोन्ही हातांचे तळवे छातीच्या बाजूला आणून टेकवायचे. पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करून घ्या. डोकं खांदे छातीवरती उचला. कोपर सरळ. समोर बघायचं. चाइल्ड पोझिशन मध्ये जायचंय. गुडघे जवळ घ्यायचे. डॉग पोझिशन मध्ये आधी या. कंबर मागे खेचून घ्या अँड रिलॅक्स फॉरवर्ड. सावकाश पुन्हा एकदा डॉग पोझिशन मध्ये यायचंय. उजवा पाय समोर न्यायचंय. गुडघा सरळ करायचा उजव्या पायाचा. कमरेतून सरळ व्हायचंय. होल्ड. धरून ठेवायचं. समोर साईडला यायचंय. डाव्या बैठकीवर बसून घ्यायचंय. उजवा हात डोक्यावरून डावीकडे न्यायचा. पुन्हा हात जागेवर. उठायचं बैठकीवरनं. डावा पाय सरळ करायचा आहे. डावा पाय पुढे न्या. उजवा पाय गुडघ्यामध्ये बेंड केलेला. डावा पाय गुडघ्यात समोर आणून गुडघ्यात सरळ करायचा आहे. धरून ठेवायचंय. धरून ठेवा. सावकाश मागे जा. बैठकीवर बसून घ्या. उजव्या बैठकीवर बसून घ्या. उजवा हात टेकवा. डावा हात डोक्यावरून. समोरून व्ह्यू दाखवते. हात जागेवर. बैठका खाली टेकून घ्यायच्या. दोन्ही पाय सरळ करून घ्यायचे. शेक युअर लेग्स. जो काही ताण आलेला आहे आता तो हलवून टाकणार आहोत. उजव्या हाताने डाव्या हातावर टॅप करायचंय. डाव्या हातावर टॅप करायचंय. वरून खालून टॅप करायचंय. बाजूने खांदा, उजवा खांदा. रिलॅक्स युअर ऑल मसल्स. पुन्हा उजव्या हाताने डाव्या हाताने उजव्या हाताला खालून बाजूने उजवा खांदा, उजवा खांदा. आता दोन्ही हाताच्या तळव्याने दोन्ही खांद्यांवर अलगद थापटायचंय दोन्ही हातांना. आता यानंतर दोन्ही खांद्यांना छातीच्या बाजूला, कमरेला, वरून खालपर्यंत जा. बैठका. टॅप युअर लेग्स. पायाच्या साईडचे मसल्स, आतल्या मसल्स. वरून पाय किंचित वरती उचलून घ्या. गुडघ्यांमध्ये वाकवा आणि खालून पायांच्या खालच्या मसल्स. पुन्हा साईड मसल्स.
आतून, पायाच्या आतून, वरून, खालून. आता पायाचा तळवा घ्यायचा आहे. दोन्ही हातांनी पायाच्या तळव्याला आणि पूर्ण पावलाला थापटायचंय. वरती यायचंय, गुडघा, पुन्हा पूर्ण पाय. दुसऱ्या पायाला दोन्ही हातांनी डाव्या पायाचा तळवा आणि पाऊल पूर्ण थापटून घ्यायचंय. वरती यायचंय, गुडघा, मांड्या, पूर्ण पाय, पुन्हा जागेवर जायचं. स्ट्रेच युअर फिंगर्स, रोल युअर रिस्ट, रिव्हर्स. आता डोक्यावर दोन्ही हातांनी अलगद डोक्यावर थापटायचंय. अलगद टॅप करायचंय. मागे, मानेला मागे, मानेच्या समोर, मानेवर, गळ्यावर, पुन्हा मानेला मागे. अलगद थापायचंय खांद्यावर, पुन्हा मानेला समोर, जबड्याच्या खाली, चेन, तुमच्या हनवटीवर अलगद थापा. गालांवर, कानाच्या बाजूला, डोळ्याच्या खाली, कपाळावर अलगद थापत जा. वरती टाळूवर, डोक्यावरती, मागे, कानांवर अलगद आपल्या बोटांच्या टोकांनी आता कपाळावर टिक्कल करायचंय. अलगद डोळ्यांच्या खाली, डोळ्याच्या भोवतीने, गालांवर, हनुवटीवर, कानाच्या बाजूला, पूर्ण गालांवर, पूर्ण चेहऱ्यावर हाताच्या बोटांनी अलगद टॅप करायचंय. गेट द रिलॅक्सेशन. यामुळे छान रिलॅक्सेशन होणार आहे. आपण केलेल्या योगाभ्यासात जो काही ताण आला आहे तो घालवून टाकायचा. अँड रिलीज युअर हँड्स. दोन्ही हात सरळ करून घ्या. दोन्ही पाय सरळ. कोपर टेकवा. शवासनात जायचंय. कोपर टेकवा, पाठ टेकवा, डोकं टेकवा. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर. पायांची बोटं बाहेरच्या दिशेने. हात शरीरापासून किंचित दूर. हातांची तळवे छताच्या दिशेने, बोटं आतून वळलेली. मान सोयीस्कररित्या कलती करून घ्या. डोळे अलगद मिटून घ्या. शवासनामध्ये आलेला संपूर्ण ताण घालवून टाकायचा आहे. आपण केलेल्या योगाभ्यासामध्ये जो काही ताण आलेला आहे तो शवासनात घालवून टाकणार आहोत. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. आता जिथे जिथे ताण जाणवतोय तिथे तिथे मनाने जायचंय. स्नायू ढिले सोडायचे. ताण घालवून टाकायचा. शिथिलता आणायची. प्रत्येक अवयवाचं मनाने जाऊन दर्शन घ्यायचंय. पायाची बोट, घोटा, गुडघा इथे मनाने जा. तिथला ताण घालवून टाका. शिथिलता आणा. पोटरे आणि मांड्यांचे स्नायू ढिले सोडा. तिथे मनाने जाऊन तिथला ताण घालवून टाका. शिथिलता आणा. कमरेचे स्नायू ढिले सोडा. बैठकांचे स्नायू ढिले सोडा. तिथला ताण घालवून टाका. शिथिलता आणा. पोटाचे, कमरेचे स्नायू ढिले सोडायचे. ताण घालवायचा. छातीचे स्नायू ढिले सोडवायचे. तिथला ताण घालवून टाकायचा. आता पाठीचा प्रत्येक मणका जमिनीला टेकवायचा आहे. सूचनांकडे लक्ष द्यायचंय. पाठीचा प्रत्येक मणका तिथे मनाने जा. तिथला ताण घालवून टाका. शिथिलता आणा. खांद्याचे स्नायू ढिले सोडा. तिथला ताण घालवून टाका. शिथिलता आणा. हाताची बोट, मनगट, कोपर, दंड इथे मनाने जायचंय. तिथला ताण घालवून टाकायचा. शिथिलता आणायची. संपूर्ण शरीर आता शिथिल झालेलं आहे. चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करा. कपाळाचे स्नायू ढिले सोडा. भुवयांवरचा ताण घालवून टाका. दात एकमेकावर अलगद आणून टेकवा. जिभेवर, जबड्यावर जो काही ताण आला असेल तो घालवून टाकायचा. बिबुळांवरचा ताण घालवून टाकायचा.
संथ श्वसन चालू द्यायचंय. वाढलेली श्वासाची गती कमी करायची. मनामध्ये येणाऱ्या विचारांना दूर लोटून द्या. श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्या विचारांवर विचार करत बसायचं नाहीये. श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. संथ श्वसन चालू द्यायचंय. श्वास घेतला की पोट वरती जाणार आहे. श्वास सोडला की पोट खाली जाणार आहे. श्वासामुळे होणाऱ्या या हालचालीवर लक्ष केंद्रित करायचंय. संथ श्वसन चालू द्या. अँड रिलॅक्स. स्वस्थ. सावधान. शवासन सोडणार आहोत. मान सरळ करून घ्यावी. हात जवळ घ्या. पाय जुळवून घ्या. कोपर टेकवा. डोकं उचला. खांदे उचला. छाती उचला. प्रार्थनेकरता आणि ओंकाराच्या प्राणायामाकरता बैठक स्थितीमध्ये येऊन बसायचंय. स्वस्तिकासन, पद्मासन, वज्रासन किंवा साधी मांडी घातली तरी चालणार आहे. प्रयत्न करायचा आहे पद्मासनाचा. हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा, पतंजली ऋषींची प्रार्थना म्हणणार आहोत आणि त्यानंतर एकादश ओंकार. ओंकाराची पद्धत मी बऱ्याच वेळा सगळ्यांना सांगितली. पुन्हा सांगणार आहे. पुढचा क्लास नक्की अटेंड करा. ओंकाराची पद्धत शिकून घ्यायची योग्य. आणि आता पतंजली ऋषींची प्रार्थना म्हणणार आहोत. स्पष्ट शुद्ध मोठ्या आवाजामध्ये म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य न च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. एकादश ओंकार. ओंकार हा सगळ्यात चांगला प्राणायाम आहे. ओंकारामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही व्हायब्रेशन्स निर्माण होतात ती प्रत्येक संस्थेच्या तोंडाशी ही व्हायब्रेशन्स निर्माण झाल्यामुळे प्रत्येक संस्थेच्या तोंडाशी होणारा हार्मोन्सचा जो सिक्रेट होत असतात ती योग्य प्रमाणात होतात, चांगली होतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं हार्मोनल इम्बॅलन्स कमी होतं. म्हणून फिजिकली आपण तंदुरुस्त होतो आणि त्याचबरोबर मेंटली पण आपण तंदुरुस्त होतो. त्याच्यामुळे ओंकार अतिशय महत्त्वाचा आहे. आपण करूया. 11 वेळा ओंकार म्हणायचा आहे. श्वास घ्या. श्वास सोडत
शांतीपाठ आहे. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. सावकाश दोन्ही हाताचे तळवे डोळ्यावर आणून टेकवा. डोळ्यांची उघडझाप करून घ्या. बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. श्वास घेत दोन्ही हात नमस्कार स्थितीत डोक्याच्या वर न्यायचे. शरणागत मुद्रा करायची. कमरेतून खाली जा. या विश्वनियंत्रक शक्तीला शरण जाण्याची भावना मनामध्ये ठेवायची आहे. उद्याच्या योगाभ्यासासाठी प्रेरणा घ्यायची आहे. श्वास घेत कमरेतून सरळ व्हायचंय. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. वरचा पाय सरळ करून घ्या. खालचा पाय सरळ करून घ्या. दोन्ही पायांची हालचाल करून घ्या. डावा पाय जवळ, उजवा पाय जवळ. चवड्यावरून दंडस्थितीत यायचंय. श्वास डोक्याच्या वर नमस्कार स्थितीत दोन्ही हात न्यायचे. टाचा वरती उचलून घ्यायचे. जो काही थोडाफार ताण शिल्लक राहिला असेल तो घालवून टाकायचा या आसनात. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. वर्गविराम. आजच्या योगाभ्यासामध्ये लवचिकते करण्याचा आपण अभ्यास केलेला आहे. अजून एकदा तुम्ही हा योगाभ्यास केला नक्कीच तुमची लवचिकता अजून वाढेल. करून बघा, प्रयत्न करा. हॅव अ गुड डे.